काय मग मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? चला तर आज आपल्यासाठी खूपच छान अशी हरभऱ्याची भाजी मला भाजी मंडईत मिळाली होती. खूप कोवळी कोवळी होती आणि करायला एकदम सोपी रेसिपी. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. हे बघा, अशा प्रकारे मी भाजी आणली होती. ती छान झाडून घ्यायची आहे. मला एक खास टीप तुम्हाला सांगायची. ती हातामध्ये घ्यायची आणि हुंगायची आणि खाली आपटायची, म्हणजे ते जे किडे असतात ते निघून जातात. मी छान स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर चिरून घेतली आहे, कारण मी बाजारातून आणली होती. हे बघा, अशा प्रकारे म्हणून धुतली होती. तुम्ही डायरेक्ट रानात आणली तर नाही धुतली तरी चालेल. त्यासाठी आपण प्रथम तेल टाकलं आहे कढईमध्ये. छान तेल गरम झालं की आपण जिरे टाकायचे आहेत. छान असे तडतडून द्यायचे आहेत. जिरे छान तडतडले तरच आपल्या भाजीला छान असा स्वाद येतो, म्हणजे त्याचा अर्क छान असं उतरला जातो बघा. आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. मी 2 मोठे कांदे घेतले चिरून. भरपूर अशी मी भाजी करणार आहे, कारण खूप छान लागते. मी वेगळ्या पद्धतीने केली आहे. अशा प्रकारे एकदा खरंच तुम्हाला जर हरभऱ्याची भाजी मिळाली तर करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला, मेसेज करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. नंतर मी कांदा टाकला अगोदर, नंतर मी लसूण टाकला आहे आणि त्यानंतर आपण हिरवी मिरची त्यामध्ये घालणार आहोत. काय होतं, अगोदर जर मिरची घातली ना तर खूप ठसकलं जातं, म्हणून नंतर घालते आहे मी. आणि छान असं आपण कांद्याबरोबर परतून घेणार आहोत. तरी पण छान असा स्वाद येणार आहे, कारण कांद्याबरोबर तो लसूण आणि मिरची पण छान परतल्या जाणार आहे. खूप छान होते चवीला. अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा. त्यानंतर हिंग घातला आहे मी आणि कांदा असा छान असा आपण परतून घेणार आहोत. ती भाजी आहे नाही हुंगली की नाही, असं म्हणतात की त्यातले जे आळ्या किडे असतात की नाही ते आपोआप बाहेर पडतात. हुंगायची आणि खाली झाडायची ती, त्यानंतर त्यामध्ये आळ्या निघतात, बारीक बारीक आळ्या असतात त्यामध्ये. त्यामुळं असं भाजी आणल्यानंतर हा प्रयोग अवश्य करून बघा. आपण थोडंसं मीठ घालतो आहे, कारण कांदा पचायला जरा वेळ लागतो आहे, कारण कांदा मी इथे जास्त वापरला आहे, त्यामुळं म्हणून थोडंसं मीठ घालून कांदा परतला की कांदा आपला लवकर परतला जाईल. हे बघा, छान असा कांदा आपला परतून झाला आहे. मी अख्खे हरभरे, ओले हरभरे होते ते त्यामध्ये ॲड केले आहेत. खूप छान चवीला लागणार बघा. म्हणूनच म्हटलं तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे. अगदी भाजी न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि तुम्ही सारखी सारखी तुम्हाला मिळाली तर बनवावी लागेल, एवढी टेस्टी होते. त्यानंतर आपण हळद घालत आहोत त्यामध्ये. छान अशी रंग पण छान येईल त्याला, आणि हळद आपल्या हेल्थसाठी, तब्येतीसाठी पण चांगली असते. छान परतून घ्यायचं आहे त्याला. आपण जे हरभरे आहे ते छान असे कांद्यामध्ये परततो आहे आणि भाजी शिजताना ती शिजणारच आहे, त्यामुळं काही अडचण नाही, कारण ओल्या हरभरा आहे तो. छान असा आपण परतून घेतल्यावर तो शिजेल पटकन. जास्त मोठे नव्हते, कोवळेच होते हरभरे. त्यानंतर मी एक मोठा टॉमॅटो घेतला आहे बारीक चिरून. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल, पण मला आवडतं म्हणून मी त्यामध्ये टॉमॅटो घातला आहे. छान असा आपण तो मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत. जी हरभऱ्याची भाजी असते की नाही त्याची शेंडे खोडायचे असतात, म्हणजे त्याला अजून शेंडे फुटतात आणि भरपूर असे घाटे येतात. तुम्ही जर कुठलं पण झाड बघा तुम्ही, त्यानंतर आपण झाकून ठेवणार आहोत, म्हणजे टॉमॅटो आपला छान असा मऊ होईल. झाकण काढलं बघा 2 मिनटानंतर आपला टॉमॅटो छान असा मऊ झाला आहे. चमच्याने बघू शकता तुम्ही, दाबल्या जातो आहे, म्हणजे आपला टॉमॅटो छान असा मऊ झाला आहे. छान असा त्याचा अर्क पण उतरला आहे आणि खूप छान अशी बघा, छान असा आपला टॉमॅटो मऊ झाला आहे. त्यानंतर मी शेंगदाणे टाकले आहे थोडेसे, छान लागतात बघा, ते भाजीबरोबर शिजले जातात ते पण. म्हणूनच तुम्हाला म्हणलं की वेगळ्या पद्धतीने केली आहे. अशा प्रकारे एकदा अवश्य करून बघा. त्यानंतर ती भाजी असते की नाही त्याची जे कुठलं पण झाड असू दे बघा, तुळस असू दे नाहीतर कुठलं पण झाड असो, तुम्ही जर त्याचा शेंडा जर खुडला किंवा तो काढला, तोडला ना, तर त्याला फांद्या फुटतात. तसंच हे हरभऱ्याचं पण. त्यानंतर पुन्हा आपण झाकण ठेवू, शेंगदाणे आपले छान असे त्यामध्ये मुरले जातील.
हे बघा किती सुंदर, एवढा छान वास येतो आहे ना लसणाचा. हिरवी मिरची मी जास्त टाकली आहे, ती जरा कमी तिखट आहे म्हणून थोडीशी जास्त घातली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. त्यानंतर मी लाल मिरची पावडर त्यामध्ये घालून घेतली आहे. म्हणजे कसं होईल, रंग पण छान येईल आणि चव पण जरा थोडंसं तिखटपणा येईल भाजीला. कारण हिरवी मिरची आहे ती अजिबातच तिखट नव्हती माझी, म्हणून मी लाल मिरची पावडरचा इथे वापर केला आहे. छान असं आपण परतून घेतो आहे. त्यानंतर बघा ही अशी मी भाजी छान अशी त्याची फक्त पाला घेतला होता आणि तो बघू शकता अशा प्रकारे मी निवडताना दाखवला नाही, खूप मोठा व्हिडिओ झाला असता. आणि धुवून घेतली आहे आणि चिरून घेतली आहे. तुम्हाला जर डायरेक्ट शेतातून भाजी मिळाली तर ती धुवायची नसते, त्याचा आंबटपणा जातो. पण मी बाजारातून आणली होती कारण माती असते त्यामध्ये, म्हणून मी भाजी धुवून घेतली आहे आणि छान अशी आपण परतून घेणार आहोत. एक नंबरच होते बघा. अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, माझ्या रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवतो आहे. भाजीला बघा छान असं पाणी सुटलं आहे, कारण आपण मीठ घातलं आहे कांद्यामध्ये आणि भाजी धुतल्यामुळं त्या भाजीचं पण पाणी सुटलं. त्यानंतर मी असं जाडसर कूट शेंगदाणे भाजून तो करून घेतला होता. तो छान 2 चमचे घालून घेतला आहे आणि छान अशी आपण भाजी परतून घेतो आहे. एक नंबरच चवीला लागते बघा. अशा प्रकारे एकदा खरंच करून बघा आणि चॅनलला लाईक करायचं आहे, हाईप करायचं आहे, छानशी कमेंट करायची आहे आणि रेसिपी जरा जरी आवडली तर शेअर करायची आहे तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, फॅमिलीमध्ये. बघा किती सुंदर झाली, एवढा सुंदर वास येतो आहे. मी इथे ज्वारीच्या भाकरीबरोबर ती सर्व केली आहे. तुम्हाला जर बाजरीची भाकरी आवडत असेल तर बाजरीच्या भाकरीबरोबर पण छान लागते. काहींना आवडत नाही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी चपातीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता, पण भाकरीबरोबर एक नंबरच लागते. त्यानंतर मी तिळाची चटणी घेतली आहे त्याच्याबरोबर आणि कारळाची चटणी घेतली आहे बघा आणि कांदा. बघा मग काय, मग परवणीच की नाही. हरभऱ्याची भाजी, भाकरी आणि चटणी अगदी शेतात जेवल्यासारखं वाटतं आहे बघा. कारण आपल्याकडे आता शेत वगैरे नाही आहे, मग जाऊ शकत नाही, मग आपण असं त्याचा आनंद घरीच घेऊ शकतो. एक नंबरच आपली हरभऱ्याची भाजी, ज्वारीची भाकरी, चटणी आणि कांदा. चला तर मग पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.